आणि ज्यांनी घोटाळा केला त्याचा 11-12 एजीचा ऑडिट मिळाला तो तुमचा आता मांडीला मांडी लावून बसलेला आहे. तुमच्याकडे आला झाला तो शुद्ध झालं ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस यानंच सांगितलं होतं विधानसभेत. हे माझेच मित्र बोलत होते विधानसभेत आतंकवादी आहे म्हणून तो. आता त्याला मांडीला मांडी लावून बसले. असं आहे भाजप. त्याच्यामुळे आमचा कारणं तुमच्याकडे सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिली. जो आतंकवादी असेल त्याला तुम्ही जाहीर केलं, गृहमंत्री म्हणून जाहीर केलं, त्याला तुमच्या भाजपमध्ये घेतला तर त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्षाच्या बद्दल आता काही बोलायला कारणच नाही. लोक समजतात. त्यामुळे आमचा कारण नाही तुमचा दुर्घटनेची जबाबदारी घ्या. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आर पटलाचा राजीनामा घेतला होता 26/17 तुम्ही झाले होते. हेच मोदीजी आले होते तिथं ताज हॉटेलच्या समोर तिथं प्रेस करत होते. आम्ही घेतला. तुम्ही काय घेत नाही जबाबदारी.